सदाफुली या काव्य प्रकाशनामध्ये सर्व मान्यवर आपण सर्व यांचं मनापासून स्वागत। नवनवीन स्वप्न घेऊन ज्यांनी इतकी सुंदर रचना केलेली आहे त्या काव्य महोत्सवाकडे आपण वळतोय। अशा कवी कवयित्रींचा आता काव्य महोत्सव होईल। सुरुवातीला माननीय प्रसाद जहागीरदार हे कविता सादर करतील। नमस्कार, माझं नाव सुहास लोहरीकर। सर्वप्रथम मी वल्लरी प्रकाशनचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देतो। माझ्या कवितेचं नाव आहे वाट। वाट पाहतोय मी असाच एकाकी क्षितिजाकडे बघत, सुजलाम सुफलाम भारताची, शांततेने नटलेल्या सोनेरी पहाटेची, धर्माधर्मात बंधुभाव असलेल्या जनतेची। पण ते क्षितिज माझ्यापासून दूर जातंय, त्याला कोणीतरी ढकलतंय अनुभवांच्या खाईत, रणगाड्यांच्या जंगलात, जेथे आहे हिंसेचे राज्य। ते क्षितिज विसरते आपलीच ओळख। मी स्वप्न पाहतोय शांततामय जगाचं, जे जग उठेल हसत खेळत, झोपेल सुखात, त्याला नसेल युद्धाची भीती, ना दंगलीची काळजी, ना भूकंपाची धसकी। मी वाट पाहतोय त्या रामयुगाची, जेथे भाऊ भावाला मारणार नाही, चोर चोरी करणार नाही, सासू सुनेला जाळणार नाही। मी वाट पाहतोय त्या पवित्र लोकशाहीची, जेथे पैसा देव नसेल, बुद्धीला किंमत असेल, भ्रष्टाचाराला भाव नसेल, सदाचाराला वाव असेल। पण मी वाट पाहतच संपणार नाही ना, पण मी वाट पाहतच संपणार नाही ना, याचाच विचार करतोय मी असाच एकाकी क्षितिजाकडे बघत, याचाच विचार करतोय मी असाच एकाकी क्षितिजाकडे बघत। धन्यवाद। माननीय सुहास सरांचा सन्मान करूया। मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सगळ्या कवी कवयित्रींचं कौतुक करूया।